आज पूर्णपणे हारल्यासारखं वाटायला लागले. खूप दुःखी आहे आतून. प्रत्यक्षात प्रत्येक वेळेस काही गोष्टींचा मोल नसतो. कुणाला सांगावेत, काय करावं, मन मोकळं कसं करावं. आपल्या घरच्यांचा सपोर्ट आपल्याला काहीच नाही. कोणाचा सपोर्ट आपल्याला काहीच नाही. वैयक्तिक आपण एकटेच करतो सगळं काही. खूप प्रयत्न करून मी पहिलाही मी खूप सारे प्रयत्न केले. Instaवरती माझी एक आयडी होती, सोनाली क्षीरसागर ती पण होती. त्यावर माझे 3 वर्ष मी मेहनत केली. 38,000 फॉलोअर्स झाले होते माझे आणि आत्ता 1 वर्ष झालं का म्हणजे दुसरी आयडी खोलली मी. माझ्याजवळ फोन होता, एक iPhone होता. सेकंड हँड माझ्या मिस्टरांनी मला घेऊन दिला होता. तो फोन माझा चोरीला गेला. आम्ही खूप प्रयत्न केले हुडकण्याचा, पण तो काही फोन भेटला नाही. त्यामुळे हप्त्यावर एक फोन घेतला 11-12R. त्यावरती मी प्रयत्न करत राहिले. एक आयडी खोलली सोनाली क्षीरसागर. त्याच्यावरती मला खूप सारं सपोर्ट भेटलं, प्रेम भेटलं. आत्ता माझे 1,43,000 फॉलोअर्स आहेत. मित्रांनो, कायम असा सपोर्ट राहू द्या. माझं एक स्वप्न आहे, माझे आई-बाप्पा खूप कष्ट केलेत. लहानपणी आई वारली, वडिलांनी दुसरं लग्न केलं. कारण की लहान भाऊ होता माझा 2 महिन्याचा. आम्ही पहिल्या आईचे 2 भाऊ 2 बहिणी होते. तर वडिलांनी दुसरं लग्न केलं कारण लहान भाऊ जागावा म्हणून. आज माझा भाऊ मोठा आहे, लग्न झाले, आज सगळे काही सुखी आहेत त्यांच्या लाईफमध्ये. पण काही ना काही कुठं ना कुठं प्रयत्न करत राहतात. रात्री मी माझ्या भावाच्या डोळ्यामध्ये अश्रू बघितले. दुःख नाही आवरलं मला. खूप वाईट वाटलं या गोष्टीचं. रात्रंदिवस माझा भाऊ कष्ट करतोय, आज काही ना काही करावं असा प्रयत्न करतोय आणि त्यात माझाही काहीतरी थोडाफार प्रयत्न असावा. आईबापांसाठी काहीतरी करून द्यावं. म्हणजे वडील ज्यावेळेस आम्ही लहान होतो, त्यावेळेस आईला वाचवण्यासाठी वडिलांनी त्यावेळेस किंमत एवढी नव्हती जागेची. वडिलांनी 6,500ला 1.5 गुंठा जागा विकून टाकला आणि आईला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आई काही वाचली नाही. त्यावेळेस मजबूर होते वडील. आम्ही 4 जण होतो. सांभाळायला कोणीच नव्हतं आणि माझ्या वडिलांच्या मागं कोणीच नव्हता आधार. त्यामुळे वडिलांनी लग्न दुसरं केलं. आज सगळं ठीक आहे, पण त्यांना स्वतःचं घर नाही आहे. आईवडिलांनी वीटभट्टीवर कामं केली. आमचे म्हणजे त्यांनी अंगावर पैसे घेऊन आमचे लग्न लावून दिले 2 बहिणींचे, 3 बहिणींचे. वडिलांना एक मुलगा आणि मुलगी पण झाला दुसरं लग्न केल्यानंतर. त्यांना अजून एक आहे, माझ्या आईला पहिल्या मिस्टरांचा एक मुलगा आहे. सगळे खूप सुखी आहेत. लहान भावाचं अजून एक लग्न राहिलेलं आहे. पण वडील माझे मिस्त्री आहेत. आमच्या वडिलांनी खूप कष्ट केले, अजून पण कष्ट करतात. भाड्याने राहतात. छप्पर आहे त्यांचं एक, भाड्याने राहतात तिथं पण रायगड साईडला रोह्याला. पण आमचं एक म्हणणं आहे, वडिलांचं 53 वय आहे आता, की वडिलांना काही ना काही करून त्यांनी आम्हाला कसं जगवलं आहे, कसल्या परिस्थितीमध्ये जगवलं आहे. आम्ही मागून भाकर खाल्लेली आहे, खूप परिस्थिती वाईट काढलेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आईवडिलांसाठी काहीतरी करून द्यावं. म्हणजे छोटंसं घर, थोडंसं एक अर्धा 1 गुंठा तरी का जागा घेऊन त्यांना घर बांधून द्यावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. त्यांना सुखी बघायचं आहे, म्हातारपणात त्यांचं दुःख बघवत नाही. कारण त्यांनी जसं जसं कष्ट करत आले तसं आम्ही त्यांचं कष्ट बघत आलो आहे. खूप त्रास झाला या गोष्टीचा. त्यांना त्यांचं कष्ट आजही बघवत नाही. वडिलांना डोळ्याला दिसत नाही. वडिलांना कंपनीमध्ये कामाला वगैरे घेत नाहीत कुठंच. वडील अजून पण गवंडी काम करतात. म्हणजे सहन नाही होत हे सगळं बघून. मला एवढा सपोर्ट करा तुम्ही. अजून पण 1,43,000 फॉलोअर्स झालेत माझ्या इन्स्टाला. यूट्यूबला मला एवढा सपोर्ट करा की आईवडिलांसाठी मी काहीतरी करू शकेल. मला माझ्या आईबापासाठी काहीतरी करायचं आहे, एवढीच माझी अपेक्षा आहे. माझी परिस्थिती खूप वाईट आहे. माझ्या मुलं 2 हॉस्टेलला असतात. माझ्या मिस्टरांचं राहिली गोष्ट, माझ्या मिस्टरांचं सांगते. माझे मिस्टर पण वयस्कर आहेत. परिस्थिती वाईट होती, त्यावेळेस लग्न केलं होतं. हे नव्हतं बघितलं की जोडा कसा आहे, काय ते नाही बघितलं. पण माझा नवरा माझ्यासाठी खूप चांगलं आहे. ते मला सपोर्ट करतात, व्हिडिओ वगैरे काय असेल ते. पण माझं एकच म्हणणं आहे, मला माझ्या लेकरांसाठी पण नाही, पण फक्त जरासं लेकरांसाठी तर प्रत्येक आई जगतेच हो.
पण एक आईवडिलांचं दुःख असतं ना, ते लेकीला बघवत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की माझ्या आई-बापासाठी मी काहीतरी करावं. एक मुलगी असून त्यांच्यासाठी थोडं तर का होईना आधार बनावं. म्हणून माझ्या आई-बापासाठी मला घर बनवायचं आहे. तर प्लीज एवढा सपोर्ट करा आणि एवढं एवढं की तितक्यात थोडं तर का होईना त्यांना सुख द्यावं मी, म्हातारपणी नाही का. तर प्लीज हात जोडून विनंती करते मी तुम्हाला. माझी कळकळून विनंती आहे तुम्हाला, की मला खूप सारा सपोर्ट करा YouTubeला पण. तसं Instaला करताय तुम्ही. माझी पण तब्येत बरी नाही आहे. किती दिवस झालं. व्हिडिओ वगैरे टाकायच्या आधीच आता पण मी झोपेतनं उठूनच वरती येऊन बसले टेरेसवरती. काही सुचत नाही आहे, काय करावं, काय नाही. सारखं डोकं दुखत असते विचार, की आई-बापांना कसं सुख द्यावं? कुठून सुख द्यावं? कुठून पैसा येईल किंवा काय किती कष्ट करून? अजून मी पण खूप कष्ट करत आले आत्तापर्यंत. माझ्या या नशिबी काय माझं पण नशीब चांगलं नाही लिहिलं. आई-वडिलांनी जन्माला घालून काय केलं आम्ही? त्यांच्यासाठी काहीच नाही. एवढी मेहनत करते मी सोशल मीडियावरती. एक मला तुमची मदत हवी आहे, की मी माझ्या आई-वडिलांसाठी जागा घेऊन कुठेतरी घर बांधून द्यावं. ते रायगड साईड, कोकण साईडला राहतात. माझी एवढी एकच इच्छा आहे. खूप सारा सपोर्ट करा, प्रेम द्या भरभरून. YouTubeला पण, जसं फेसबुकला पण द्या. Instaला तर काही इन्कम नाही आहे. काहीच नाही आहे Instaला. फक्त व्हिडिओ काढते, टाकते तिथं पण काहीच नाही आहे. किती मेहनत करायची अजून. खूप लोकांच्या शिव्या खायला लागतात. कामावर जाते, कामावरचे व्हिडिओ टाकते, तिथं पण कामावरनं काढून टाकतात.